तुम्हाला माहितीये का इंडियन बटर ट्री किंवा गार्सिनिया इंडिका म्हणजे काय? आपलं कोकम. नमस्कार, मी वैद्य सायली बच्छाव. आज आपण कोकम बघूयात. पूर्वीपासून परंपरानुगत चालत आलेले पदार्थ आपल्याला माहिती आहेत. आपण कोकमाचं आगळ, कोकमाचं सार, कोकमाचं बटर, कोकमाची वाईन आणि हेल्थ ड्रिंक म्हणून याचा आधीपासूनच वापर करतोय. पण कोकम हे एक अत्यंत उत्तम कार्डिओ प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी असणारे अँटी ऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी मायक्रोबियल आणि अँटी लिपिडिक प्रॉपर्टी असणारे द्रव्य हे तर आपल्याला माहितच नाही. आयुर्वेदानुसार कोकम हे आम्ल रसात्मक आणि मधुर रसात्मक आहे, तर त्याचे गुण हे वृक्ष आणि गुरु आहेत. वीर्याने ते उष्ण आहे. तर तुम्ही म्हणाल की आपण उन्हाळ्यामध्ये तर त्याचं सरबत करून पितो, उष्ण आहे तर मग त्याचा उपयोग कसा काय होईल? तर ज्यावेळी आपण कोकम हे साखर किंवा गुळासोबत त्याचा संयोग करतो त्यावेळी ते कूलंट ज्यूस प्रमाणे काम करतं. म्हणजेच काय, ते आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. कोकमामध्ये क्रॅसिनॉल, हायड्रॉक्सीसायट्रिक ऍसिड आणि बायोफ्लेवोनॉइड्स यासारखे अनेक घटक आहेत. तर क्रॅसिनॉल काय काम करतं? ते एक अत्यंत उत्तम अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असणारा घटक आहे. तर हायड्रॉक्सीसायट्रिक ऍसिड हे लायपोजेनेसिस आणि फॅटी ऍसिड सिंथेसिस सप्रेस करतं. त्याने काय होतं? तर त्याने वेट रिडक्शन साठी आपल्याला मदत होते. आणि ज्यावेळी क्रॅसिनॉल आणि हायड्रॉक्सीसायट्रिक ऍसिड हे संयोगाने काम करतात त्यावेळी लीन बॉडी मास इंडेक्स मेंटेन करायला आपल्याला मदत होते. तसेच कोकम बटर हे अतिशय स्निग्ध, मॉइश्चरायझिंग आणि हिलिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट्स मध्ये वापरले जातात. त्याच्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीमुळे स्किन इरिटेशन, रेडनेस यासारख्या कंडिशन्स जसं सोरायसिस, एक्झिमा ह्यामध्ये त्याचा वापर होतो. तसेच ऍक्ने, अँटी एजिंग आणि सनबर्न मध्ये पण आपण याचा वापर करतो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड.